समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, माझं नाव स्मृती बोनगे. आमची कंपनी स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत करत आहेत द ज्वेल वन पेजंट. हे पेजंट असं आहे की हा एक पॅन महाराष्ट्र प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही समस्त म्हणजे जेवढी महिला ज्यांचे इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील किंवा काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील ते ह्या माध्यमातून ते पूर्ण करू शकतात. आता आपला फॉर्मॅट असा आहे की आपण हा पॅन महाराष्ट्र प्रोजेक्ट असून आपण प्रत्येक म्हणजे जे प्रमुख शहरं आहेत महाराष्ट्राचे, जे नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबईमध्ये आपण 2 ऑडिशन्स घेणार आहोत. तर असे 6 ऑडिशन्स घेणार आहोत आपण आणि या 6 ऑडिशन्स मधून आपण आपले फायनलिस्ट निवडणार आहोत आणि आपला ग्रँड फिनाले होणार आहे मुंबईच्या एका नामांकित हॉटेलमध्ये. आणि जे आपले विजेता असतील त्यांना 3 लाख पर्यंतचे प्राइज मिळणार आहे आणि जे फर्स्ट रनरअप असेल त्याला 2 लाख पर्यंतचे प्राइज आणि जे सेकंड रनरअप असेल त्यांना 1 लाख पर्यंतचे प्राइजेस मिळणार आहे. ग्रँड फिनालेला आकर्षण म्हणून कोण येणार आहे? ग्रँड फिनालेला आकर्षण म्हणून आम्ही अजून ते आहे इट्स इन द प्रोसेस. आम्ही अजून ते डिसाईड केलं नाही. पण हो, आमच्या ह्या ग्रँड ऑडिशन्सला जे के स्टार हॉटेल CBD बेलापूरला होणार आहे ते आमचं पहिलं ऑडिशन आहे. तिथे आम्ही ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत सोनालीजी कुलकर्णी. नागरिकांना काय आव्हान करतो? मला माहिती थोडीशी अजून जास्त पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून नागरिकांच्या पर्यंत भरपूर काही माहिती पोहोचेल. याच्यामध्ये असं झालेलं आहे की आपण स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत ज्वेल वन पेजंट नावाने हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये मिस आणि मिसेस अशा 2 कॅटेगरीज घेतलेल्या आहेत. ज्यांचा वयोगट 18 ते 55 आपण त्याच्यामध्ये क्रायटेरिया निवडलेला आहे. मग ती भले ती 36 वर्षाची विवाहित असो किंवा अविवाहित असो आणि 28 वर्षाची विवाहित असो किंवा अविवाहित असो असा कोणताही क्रायटेरिया त्याच्यामध्ये आपण डिजिग्नेशन पूर्ण हे केलेलं नाही, म्हणजे फायनल केलेलं नाहीये. तर सर्वांसाठी ओपन क्रायटेरिया 18 पासून 55 पर्यंत. तर त्याच्यामध्ये आपण पुढे प्रोसेस अशी केलेली आहे की मिस आणि मिसेस या 2 क्रायटेरियांमध्ये आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी ऑडिशन्स घेत आहोत. त्याच्यामधलं पहिलं ऑडिशन जे आहे ते नवी मुंबईमध्ये होत आहे, जे के स्टार हॉटेलला असेल, जी साधारणतः त्याची डेट आहे 21 फेब्रुवारी, जे सकाळी 11 ते 5 ही ऑडिशन्स होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे की प्रत्येक ऑडिशन्सला आमच्याकडे जे 6 ऑडिशन्स होतील त्याच्यामध्ये प्रत्येक ऑडिशन्सला जे चीफ गेस्ट असेल ते प्रत्येक एक सेलिब्रिटीज असतील. म्हणजे ते पुणे असो, मुंबई असो, नाशिक असो, नागपूर असो, कोल्हापूर असो, या कोणत्याही ठिकाणी ऑडिशन जरी झालं तर तिथे प्रत्येक एक सेलिब्रिटीज असतील. ते एक आकर्षण म्हणून असेल. याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ही संकल्पना मांडली, ही संकल्पना अशी होती की बऱ्याच ठिकाणी मिस अँड मिसेस महाराष्ट्राची अथवा भारताची सुंदरी अथवा इतर कोणते असे इव्हेंट्स होतात तर त्याच्यामध्ये असं बराचसा क्रायटेरिया मांडला जातो की फक्त त्याच ठिकाणी होतात. म्हणजे समजा पुण्यामध्येच होतात, मुंबईमध्येच होतात किंवा नाशिकमध्येच होतात, नागपूरमध्येच होतात. तर अनेक महिलांना संधी निर्माण होत नाही. ती फक्त तिथल्याच महिलांना होते आणि त्याच्यामधूनच मिसेस महाराष्ट्र वगैरे निवडली जाते. पण आपण काय करतो की याच्यामध्ये थोडासा मोठा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला करून दिलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्रातली जी मेजर शहरं आहेत आमच्यापैकी, म्हणजे आम्ही जिथे कनेक्ट होऊ शकू अशा शहरांमध्ये आम्ही कनेक्ट होतोय आणि महाराष्ट्रातल्या मेजर शहरांमध्ये हा आम्ही ऑडिशन्स घेत आहोत की जेणेकरून महाराष्ट्रातल्या इतर महिलांना देखील एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येता यावं आपल्याला आणि त्यांना एक संधी निर्माण व्हावी की आपण काहीतरी एका चांगल्या ग्रँड लेवलला आपण उतरू शकू आणि महाराष्ट्रही त्यांना अशा पद्धतीत बघू शकेल की कोणतरी ग्रँड व्यक्ती आपण उभी करतोय. जी भले सर्वसामान्यांमधून कधी कधी येत असतात, बऱ्याच इव्हेंट्स होतात, त्याच्यातून सर्वसामान्य व्यक्ती पण मोठी ग्रँड लेवलला पोहोचते. तर त्या पद्धतीत आपली एक संकल्पना आहे की सर्वसामान्य व्यक्तीला देखील एका मोठ्या ग्रँड लेवल पर्यंत पोहोचता यावं आणि आपल्याला पोहोचवता यावं, जे आपल्या माध्यमातून काही करता आलं आणि खूप महिलांनी याच्यामध्ये सहभागी होता यावं, ज्यांना ज्यांच्यामध्ये काही प्राधान्य आहे, ज्यांना करायची इच्छा आहे, ते होतकूर आहेत. आणि बऱ्याच व्यक्ती अशा असतात की महिला की ज्यांना करायचं राहून जातं आयुष्यात, पण कधीतरी त्यांना एक असं वाटतं की नाही, माझ्या मनामध्ये एक स्वप्न आहे की नाही मला या स्टेजला कधीतरी जायचं आहे, मला व्हायचं होतं पण स्वप्न माझं पूर्ण राहील. तर आपल्या माध्यमातून त्या स्वप्नांना एक थोडंसं उजाळा देण्यात येईल आणि चांगल्या प्लॅटफॉर्मला त्या महिलांना आपल्याला घेऊन जाता येईल. ही आपली संकल्पना आहे याच्या पाठीमागची. म्हणून आपण या प्रोजेक्टचं आणि या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. मिनिमम चार्जेस आकारलेले आहेत.
साधारणतः त्याची आत्ताची जी कॉस्टिंग आहे ती 599 रुपये एंट्री फीस ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये, जी नवी मुंबईसाठी आहे. त्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना 1,500 रुपयाचा जो सिनेमॅटिक व्हिडिओ असतो, की म्हणजे ते रॅम्प वॉक करतायत, जे ऑडिशन्स घेतात, जे ज्युरी आहेत ते त्यांना ऑडिशन घेतात, हा सगळ्याचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला मिळेल. त्याच्यानंतर त्यांना जे लोक आमच्या रजिस्ट्रेशन करतील त्या लोकांना रॅम्प वॉक कसा करायचा, तुम्ही ड्रेसअप काय पाहिजे, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आली जाईल आणि आमच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर त्यांना दिलं जाईल. या सगळ्यांची साधारणतः कॉस्टिंग 2 ते 2,500 रुपये होते, पण एक मिनिमम कॉस्टिंग आपण 2,000 रुपये पकडली तर साधारणतः 599 मध्ये आणि चहा नाश्ता वगैरे या सगळ्यांची सोय आपल्याकडून असेल. बाकी डायरेक्शन्स आपल्या असतील आणि या पद्धतीत हा पहिला आपण ऑर्गनाईज केलेला आहे की म्हणजे ऑडिशन्स सहभागी होण्यासाठी आपल्या या प्रोजेक्टसाठी सहभागी जर व्हायचं असेल स्पर्धेसाठी, ओके, त्यांनी कोणाला संपर्क करायचा, कुठे त्यांनी आमची वेबसाईट आहे, आमच्या लिंक्स आहेत, आमचे मोबाईल नंबर आहेत जे आम्ही डिस्प्ले केलेले आहेत. त्याच्यावरती आमच्या वेबसाईटवरतीच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा, की जिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्मने आमच्यापर्यंत ऑलरेडी तुमचा फॉर्म फिलअप झालेला असतो आणि तिथं समजा पेमेंट प्रोसेस असेल किंवा काय असेल, ऑफलाईन फॉर्म आमचा कुठेही उपलब्ध नाहीये. आमचं जे काय असेल ते ऑनलाईन सिस्टीम आहे आमच्या वेबसाईट थ्रू. आमची वेबसाईट जी आहे www.thejewel1pageant.com म्हणून आमची वेबसाईट आहे. तिथे आमच्या वेबसाईटवरती पूर्ण इन्फॉर्मेशन आमची अवेलेबल आहे. तसंच आमचं इन्स्टा पेज असेल, तसंच आमचं फेसबुक पेज आहे, यावरती देखील या पूर्ण कार्यक्रमाची इन्फॉर्मेशन आता लाईव्ह आहे. आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ते आमचे 3 कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये एक जो नंबर आहे तो 9167097335 हा आमचा एक मोबाईल नंबर आहे. असेच आमचे इतर 2 नंबर्स आहेत. त्याच्यामध्ये नंबर आहेत 9152223663 9096150750 अशा आमचे 3 कॉन्टॅक्ट नंबर आमचे ऑफिशियली आहेत, जे आम्ही आमची बॅकेट टीम जी आहे ती तुम्हाला रिस्पॉन्ड करेल. आणि तुम्हाला जर कोणते क्वेरीज येत असतील किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशनला काय प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकाल.